मुलांनो, आजची गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा आणि प्राची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा. म्हणजे ज्या काही आम्ही नवीन गोष्टी गमती आणतोय त्याचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील. आणि छोट्यांच्या गोष्टी सांगणाऱ्या ताया नक्की कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल. काय करताय ना मग सबस्क्राईब? ओम गंगणपतये नमः. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाझरे, वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे. नमस्कार मुलांनो. गणपतीच्या हिऱ्यासारख्या तेजस्वी डोळ्यांकडे पाहिलं की त्याच्या भेदक नजरेतल्या चाणाक्ष बुद्धीची आणि मिश्किलतेची साक्ष पटते. त्या नजरेतला विश्वास आपल्या सगळ्या चिंतांचं हरण करतो. तर आज मी तुम्हाला अशा या विघ्नहर्त्या गणेशाची कथा सांगणार आहे. कर्नाटक राज्यात उत्तरेला समुद्रकिनारी गोकर्ण महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचं आत्मलिंग मिळवलं त्याची स्थापना श्री गणेशाने या स्थळी केली, त्याची ही कथा. गोष्टीचं नाव आहे आत्मलिंग. त्रेतायुगात राक्षसांचा राजा रावण लंकेवर राज्य करत होता. रावण महापराक्रमी महाज्ञानी होता, परंतु अहंकारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याची आई कैकसी ही शिवभक्त होती. ती रोज समुद्रकिनारी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करत असे, परंतु भरतीच्या वेळी ते शिवलिंग समुद्रात वाहून जाई. एकदा हे रावणाने पाहिलं. तो तिला म्हणाला, माते, तू वाळूच्या शिवलिंगाची पूजा का करतेस? मी तुला शिवाचं आत्मलिंग पूजेकरता आणून देतो. आत्मलिंग म्हणजे शंकराच्या आत्म्यापासून तयार झालेलं लिंग, प्रत्यक्ष ईश्वराच्या आत्म्याचा अंश. रावण लगेच कैलासावर गेला. तिथे त्यांनी शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, लंकाधीशा, मी तुझ्या तपस्साधनेने प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. रावणाने महादेवाकडे आपल्या मातेच्या पूजेसाठी आत्मलिंगाची मागणी केली. शंकरदेव क्षणभर विचारात पडले. साक्षात आत्मलिंग मिळाल्यामुळे आधीच दुष्ट प्रवृत्तीचा रावण अधिकच उन्मत्त होईल. आता काय करावं? पण त्याची तपश्चर्याही मोठी आहे आणि दिलेला वर तर परत घेता येणार नाही. तो तर खरा होणारच. नाहीतर भक्तांचा उपासनेवरचा भक्तीवरचा विश्वासच उडेल. मग शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती केली आणि ते रावणाच्या हाती देऊन म्हणाले, रावणा, हे माझं आत्मलिंग तू लंकापुरी नेऊन स्थापन कर. हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यूची भीती नाही. तू याची सतत 3 वर्ष पूजा केलीस तर स्वतः ईश्वर होशील. मात्र माझं आत्मलिंग मध्ये कुठेही खाली ठेवू नकोस. हे जिथे ठेवलं जाईल तिथे स्थापन होईल. रावणाचा आनंद गगनात मावेना. भगवान शंकरांना नमन करून गडगडाटी हास्य करत रावण लंकेला जायला निघाला. तिकडे सगळ्या देवांना भोळ्या शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिल्याची वार्ता समजली. सगळे चिंतेत पडले. आधीच रावणाने कितीतरी देवांना अन्यायाने बंदिवासात टाकलं होतं. आता तर तो अधिकच मातेल. त्याच्या उन्मत्तपणाचा सगळ्यांना जास्तीच त्रास होईल. काय बरं करावं? सगळे देव काळजीत पडले. नारद मुनी म्हणाले, आता विघ्नहर्ता गणेशच आपल्याला तारू शकतो. सगळ्या देवदेवतांनी
नारद मुनींसह विघ्नहर्त्या गणेशाकडे धाव घेतली आणि गणेशाला आपली विवंचना सांगितली. हे देवा गणेशा, महादेव तर रावणाला आपलं आत्मलिंग देऊन बसले, परंतु त्याने किती अनर्थ होईल हे आपण जाणता. रावण ते आत्मलिंग घेऊन लंकेस पोचता कामा नये. आपणच काहीतरी करा. या संकटातून सगळ्यांची सुटका करा. गणेशांनी सर्वांना निश्चिंत राहण्यास सांगितलं. मग गणपतीने एका बालगुराख्याचं रूप घेतलं आणि तो रावणाच्या लंकेला जाण्याच्या मार्गावर गाई गुरांना घेऊन प्रकट झाला. त्याने रावणाला शिवलिंग घेऊन येताना बघितलं. स्वर्गातून सगळे देव गणेशाची लीला पाहत होतेच. गणपतीने संकेत करताच श्रीहरी विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सूर्यासमोर धरलं. अचानक अंधार दाटून आला. रावणाला वाटलं सूर्यास्त झाला. रावण विश्रवा ऋषींचा पुत्र होता. वेदशास्त्रात पारंगत होता. रोज नित्यनेमाने संध्या सुद्धा करायचा. त्यांनी पाहिलं, संधिकाल झालाय, संध्या तर केलीच पाहिजे. पण शंकरांनी आत्मलिंग खाली ठेवू नकोस असं सांगितलंय. आता काय बरं करावं? रावण विचारात पडला. तेवढ्यात त्याला गुराख्याच्या रूपातला गणेश दिसला. रावणाने त्याला हाक मारली. म्हणाला, बाळा, इकडे ये बरं. एक काम कर, माझी संध्येची वेळ झाली आहे. माझ्या हाती हे शिवलिंग आहे, पण ते खाली ठेवायचं नाहीये. मी समुद्रकिनारी संध्या करून येतो. तोपर्यंत तू हे धरून उभा राहा. नीट सांभाळ, फार वेळ लागणार नाही, मी लगेच येतो. पण तोपर्यंत हे लिंग खाली मात्र ठेवू नकोस. गणपतीला तेच तर हवं होतं. तो तयार झाला. त्याने ते हातात घेतलं आणि म्हणाला, हे तर खूपच जड आहे. मला जास्ती वेळ धरून उभं राहणं अवघड आहे. तुम्ही लवकर या बरं का. फार जड होऊ लागलं तर मी तुम्हाला 3 वेळा हाक मारेन. नाही आलात तर मात्र मी ते खाली ठेवून निघून जाईन. रावण म्हणाला, काळजी करू नकोस, मी लगेच येतो. इथेच समुद्र किनाऱ्यावर संध्येला बसतो आहे. आणि रावण संध्या करायला निघून गेला. थोड्याच वेळात गणपतीने शिवलिंग जड झाल्याचं नाटक करून रावणाला हाक मारायला सुरुवात केली. रावण त्याला खुणेने आलोच, लिंग खाली ठेवू नकोस असं सांगू लागला. पण तिकडे दुर्लक्ष करून गणपतीने 3ऱ्या हाकेसरशी लिंग खाली ठेवलं. ते पाहून रावण धावत आला आणि रागाने पाय आपटत ते लिंग उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण आत्मलिंग तसूभरही हललं नाही. गणपती मात्र गालातल्या गालात हसत होता. स्वर्गातून सगळ्या देवांनी गणेशावर पुष्पवृष्टी केली. ते पाहून रावणाने ओळखलं की हा गुराखी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष गणपतीच आहे. संतापाने तो ते लिंग जोरजोराने खेचायला लागला. त्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून गायीच्या कानाचा आकार आला. परंतु ते उचललं मात्र गेलं नाही. रावण हताश होऊन चडफडत लंकेकडे निघून गेला. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ 3ही लोक गणपतीचा जय जयकार करू लागले. अतिशय चातुर्याने महादेवाच्या आत्मलिंगाची समुद्रकिनारी स्थापना करून गणपती अंतर्धान पावला. अशा या गायीच्या कानाच्या आकाराच्या म्हणजेच गोकर्ण आणि महाबलशाली ईश्वराच्या म्हणजेच महाबळेश्वर अशा शंकराच्या आत्मलिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असं नाव पडलं. एवढा महाशक्तिशाली महाज्ञानी रावण, शिवाची एवढी कठोर तपश्चर्या केली त्यांनी, पण स्वार्थासाठी. शक्ती, पराक्रम, ज्ञान हे चांगले गुण आहेत खरे, परंतु त्याचा तुम्ही कशासाठी उपयोग करता हे सगळ्यात महत्वाचं. काय मुलांनो, ठेवाल ना लक्षात या गोष्टी?